तर या घडीची मोठी बातमी, भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीकरता दाखल झालेले आहेत। विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी अभिजित पटेल सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय अधिक माहिती आहे? मनुश्री, यांनी खरं तर या घडीची मोठी बातमी ही म्हणावी लागेल, कारण गेल्या एक तासापासून भाजप नेते विनोद तावडे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे। बरोबर एक तासापूर्वी खरं तर विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांचं शिवतीर्थ जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर ही सदिच्छा भेट मानली जाते। भोजनासाठी विनोद तावडे शिवतीर्थ या निवासस्थानी आल्याचं कळतंय, पण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यापासून अगदी पहिल्या भेटीपासून विनोद तावडेंनी या सगळ्या खरं तर गोष्टींमध्ये मध्यस्थी केली होती। राज ठाकरे दिल्लीला गेले होते, अमित शहांची भेट झाली होती, त्याही वेळी विनोद तावडेंनी पुढाकार घेत हे सगळं घडवून आणलं होतं आणि त्यानंतर पहिल्यांदाच आज राज ठाकरे आणि विनोद तावडेंची त्यांच्या निवासस्थानी भेट होते। शिवतीर्थ या निवासस्थानी एक तासापासून खरं तर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। उद्या मुंबई लोकसभेसाठी खरं तर मतदान होत आहे आणि त्यापूर्वी मतदानापूर्वी हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत खरं तर जेवणासाठी आणि सदिच्छा भेट ही असल्याचं सांगितलं जात आहे। पण गेल्या एक तासापासून या दोन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा सुरू आहे। मनश्री, खरं तर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अवघ्या 2 दिवसापूर्वी शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा पार पडली होती। ही सगळी पहिल्या दिवसापासूनची जी प्रक्रिया होती यात विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका, जे भाजप नेते आहेत विनोद तावडे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। दिल्लीत अमित शहांची भेट घेण्यामागेही विनोद तावडे यांनी मध्यस्थी केल्याचं खरं तर आपल्याला माहिती होतं आणि त्यानंतर आता शिवतीर्थ या निवासस्थानी विनोद तावडे दाखल झालेले आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये मनुष्य खरं तर एक तासापासून चर्चा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। नक्कीच, त्याच्यामुळे विनोद तावडे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे। राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीत सुद्धा ती दिसून आली होती।